हाय गाईज, नमस्कार. मी पंकज गवस. मी काम करतो क्रूज शिपवर आणि आजपासून आम्ही क्रॉसिंगला सुरुवात केली आहे, म्हणजे कॅरिबियन टू युरोपला. आणि 6 दिवस कंटिन्यू आम्हाला डे ॲट सी आहे. डे ॲट सी म्हणजे आम्हाला कुठला पण पोर्ट नाही आहे. आणि आत्ता माझी ड्युटी संपली आहे. तुम्ही टाईम बघू शकतात. ऑलमोस्ट सकाळचे 4 झाले आहेत आणि आजपासनं कंटिन्यू 5 दिवस फॉरवर्ड आहे. तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, तुम्ही नोटीस बोर्डवर आता बघू शकतात. 6 दिवस डे ॲट सी आहे आणि तिथं फॉरवर्ड पण लिहिलेलं आहे बघा, 1 hour फॉरवर्ड. तुम्ही आता बघितलंच असेल नोटीस बोर्डवर, तिथं 1 hour फॉरवर्ड दाखवतं आहे. म्हणजे दुपारचे 11 वाजल्यावर 12 नाही वाजणार, डायरेक्ट 1 वाजणार आहे. सो 1 तास फॉरवर्ड असल्यामुळे आम्हाला 1 तास खूप कमी भेटतो. म्हणजे जसं की आम्ही आमच्या टाईमवर बघा 11 वाजल्या की 12 वाजतात, पण इथं 12 न वाजता डायरेक्ट 1 वाजणार आहे आणि दुपारी लगेच 2 वाजता ड्युटी आहे. सो शिपवर असं क्रॉसिंगच्या वेळी असं होतं कधी कधी. सो कंटिन्यू 5 दिवस असं आम्हाला सर्वाईव्ह करावं लागणार आहे. आणि कॅरिबियनला क्रॉसिंगला खूप वेदर पण चांगलं नाही आहे, रफ वेदर आहे, थोडंसं विंडी पण आहे व डेक ओपन डेकला दुपारचं काम करायला. सो असेच तुम्हाला मी काही काही नवीन नवीन व्हिडिओज आणि आमच्या शिपवर काय होतं आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो तुम्ही प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.